अगं प्राजक्ता, हा नारळ मला फोडून दे बरं, फुटतच नाहीये. बरं बरं, का नाही. मी तुम्हाला अशा 3 पद्धती सांगते की ज्याने की तुम्ही सुद्धा नेक्स्ट टाइम आपण नारळ आणल्यानंतर याच पद्धतीने फोडू शकाल. तर मंडळी, माझ्या हसबंड सोबत तुमच्यासोबत सुद्धा मी या 3 पद्धती शेअर करते. या तिन्ही पद्धतीमधली तुम्हाला जी पद्धत अगदी सोपी वाटते ती पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण गौरी गणपती येत आहे, त्यामुळे आपल्या घरी रोज मोदक बनला जातो. सो त्या मोदकाच्या सारणासाठी आपल्याला या ओल्या नारळाची गरज असते. सो त्यासाठी ही ट्रिक तुम्हाला खूप कामी येईल. तर चला नारळ सोलण्याची पहिली पद्धत बघूया. पहिल्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे सोललेलं नारळ तर आपल्याला बाहेरून भेटतंच, पण त्या नारळाच्या वरच्या भागाला जी काही दांडी असते, जिथे की आपण फोडण्यासाठी त्याचा वापर करतो, तिथे धरतो आणि मग त्याच्या वरती किंवा एखाद्या दगडावरती मारतो, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि इथे बघा तुम्हाला असे 3 डोळे दिसत आहेत. तर या 3 डोळ्यांपैकी एक डोळा हा खूप सॉफ्ट असतो आणि 2 डोळे हे खूप कडक असतात. मग यामधला जो सगळ्यात छोटा डोळा असतो ना, तो सॉफ्ट असतो. सो तो आपल्याला काय करायचा आहे, त्यामधला ना तो ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये असं काहीतरी चमचा म्हणा किंवा चाकू म्हणा, तो घालून आपल्याला त्यामधला पांढरा भाग थोडासा काढून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थितरित्या निघतो आणि तो डोळ्यांना सॉफ्ट असतो इतर 2 डोळ्यापेक्षा. आता यामधलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे, त्यासाठीच आपण तो डोळा ओपन केला होता. तुम्ही म्हणाल की आपण फोडल्यावरती सुद्धा पाणी काढू शकतो, पण त्यावेळेस ना पाणी हे वाया जातं. त्यामुळे ही पद्धत खरंच खूप बेस्ट आहे. सो संपूर्ण पाणी या आपण जे काही होल केला त्या वाटे खूप छान पद्धतीने बाहेर निघतं. तुम्ही बघू शकता या नारळातील संपूर्ण पाणी आपण आता काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या डोळा आपण असा होल करून घेतलं होतं त्यामध्ये एखादं काही चाकू वगैरे घालायचं किंवा ज्याने तुम्ही ते काढलं ते घालायचं. नंतर डायरेक्ट हा गॅसवरती ठेवायचा. ते आपण का घालायचं, कारण हा जो काही नारळ आहे हा सर्वेकडून जो आहे आपला व्यवस्थितरित्या आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे. वाफ तयार झाली पाहिजे याच्यामध्ये, म्हणून आपण हे करत आहोत. डायरेक्टली गॅसवरती ठेवायचं आणि थोडंसं असं घुमवत राहायचं. आता याने काय होईल की याचं जे काही बाहेरील कवच आहे नारळाचं, ते ना थोडंसं गरम झाल्यानंतर फुटायला लागतं आणि आतनं वाफ तयार होते आणि त्यामुळे जे काही आतलं नारळ आहे ते सालेपासनं वेगळं व्हायला लागतं. त्यामुळे आपल्याला फक्त हे अगदी मिनिटभरच गॅसवरती ठेवायचं, जास्त ठेवायचं नाही. पण ही पद्धत करत असताना सगळ्यांचं जे आहे, काही जणांचं असं म्हणणं असतं की नारळाची चव बदलते, पण खरं सांगायला गेलं तर ह्या पद्धतीने नारळाची चव बदलत नाही. जर तुम्ही याला खूप वेळ अगदी 2 मिनिटाच्या वरती केलं तर मग मात्र बदलू शकते. आपल्याला फक्त मिनिटभर करायचं. तुम्हाला दिसेल की अशा पद्धतीने अगदी हे जे काही नारळ आहे त्याचं वरचं साल असं त्याला चीर पडलेली आहे आणि तुम्ही खूप अलगदरित्या यामधनं नारळ हे बाहेर काढू शकता. खूप सोपी पद्धत आहे, इन्स्टंट पद्धत आहे आणि खूप लवकर होणारी आहे. आणि तुम्ही व्यवस्थितरित्या मग या नारळाचा ज्यासाठी तुम्हाला वापर करायचा त्यासाठी करू शकता. बघू शकता खूप छान पद्धतीने बाहेर आपला नारळ पूर्ण निघालेला आहे. आणि ही पद्धत जी आहे ही मी तुम्हाला आवर्जून सांगेल, माझी मोस्ट फेवरेट पद्धत आहे. लवकर होणारी पद्धत आहे. ना जास्त कष्ट करायची गरज, ना कुठे याला मारायची गरज, ना खूप वेळ ते साल काढायची गरज. बघा अगदी आपला खोबळा जो आहे नारळाचा तो अगदी बाहेर निघालेला आहे. माझी पर्सनल फेवरेट पद्धत आहे, त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. आणि अगदीच तुम्हाला हा पूर्णच मोठे मोठे काप हवे असतील नारळाचे किंवा नारळाचा चव बनवायचा असेल तर अशा वेळेस असा खोबळा जर निघाला असला तर ते करायला पण खूप लवकर मदत होते. त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. आता हा नारळ, ओला नारळ स्टोअर कसा करायचा ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. चला नारळ सोलण्याची दुसरी पद्धत बघूयात. दुसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा शेवटी आपण ज्या पहिले 3 प्रोसेस केल्या आहेत की जे काही देठ आहे ते वरचं काढून घेतलं आहे. त्यानंतर आपण जे 3 डोळे दिसत आहे त्यापैकी जो सॉफ्ट डोळा आहे तो आपल्याला फोडून त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. सेम तुम्हाला करायचं आहे. एक्स्ट्रा काहीच करायचं नाही, फक्त यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि ह्या नारळाचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर गॅसवरती तुम्हाला एखाद्या पातेलं, कढई काहीही घेऊ शकता. तुमच्याकडे स्टीमर असेल तर डायरेक्टली स्टीमर घ्या. असं पातेलं मी घेतलं आहे, त्यामधलं पाणी गरम झाल्यानंतर अशीच गाळणी तुम्हाला यावरती ठेवायची आहे. गाळणीच ठेवायची आहे, म्हणजे जी काही गरम हवा आहे ती खालून या होलमधून व्यवस्थितरित्या
वर येते. फक्त पाणी हे व्यवस्थितरित्या गरम असायला हवं, म्हणजे त्याची वाफ वरती येईल. आणि नारळाचे हे जे काही 2 भाग आहे ते पहिले आपल्याला सालीकडून अशा पद्धतीने ठेवायचं. अगदी 30-40 सेकंद झाल्यानंतर तुम्हाला हे सगळ्याकडून करायचं आहे. आता हे किती वेळ ठेवायचं, तर 5 ते 10 मिनटं, जास्त ठेवायचं नाही. आणि अशा पद्धतीने तुम्हाला यावरती झाकण ठेवायचं आहे. असं केल्याने काय होईल, थोडंसं नारळ गरम होईल आणि तो जो काही नारळ आहे तो त्याचा सालीकडचा भाग सोडायला लागेल, म्हणजे ते नरम होईल आणि आपल्याला काढायला खूप मदत होईल. आता तुम्हाला एक प्रश्न पडणार, यामध्ये सुद्धा चव बदलते का नारळाची? तर ह्या स्टेपमध्ये किंवा ह्या पद्धतीमध्ये सुद्धा बिलकुल नारळाची चव बदलत नाही. त्यामुळे तुम्ही ही सुद्धा फॉलो करू शकता. पण यामध्ये ना एक्स्ट्रा जास्त गॅस लागतो पहिल्यापेक्षा. सो तुम्हाला जो आवडेल ते तुम्ही करू शकता. 10 मिनिटाच्या वर करू नका. हे थोडं गरम गरम असतं, त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्या आणि नंतर तुम्ही चमचा किंवा चाकू घेऊ शकता. अलगदरित्या तुम्हाला यामध्ये घालायचं आहे. पूर्ण खोबळा अगदी बाहेरच्या बाहेर येतो. खूप छान पद्धत आहे. याच्यामुळे चवसुद्धा बदलत नाही. सो पहिली पद्धत, दुसरी पद्धत, तुम्हाला जी पद्धत आवडली त्या पद्धतीने करू शकता. बघा, मी फक्त चमचा फिरवती आहे आणि खूप छान पद्धतीने पूर्ण खोबळा हा निघालेला आहे. सो ही स्टेपसुद्धा तुम्ही नक्की फॉलो करून बघा. आणि या नारळाच्या पद्धती तुम्हाला कशा वाटल्या त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आता आपण 2 पद्धती बघितल्या आहेत. या दोन्ही पद्धतीमध्ये चवीमध्ये तुम्हाला काहीच डिफरन्स दिसणार नाही. पण जर तुम्ही जास्त वेळच ठेवलं तर मग चवीमध्ये थोडाफार तुम्हाला डिफरन्स दिसू शकतो. पण ज्या स्टेप मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या त्या नक्की फॉलो करा. चला, आता आपण 2 पद्धती बघितल्या आहेत. आता आपण तिसरी पद्धत कशी करायची तेही बघूयात. आणि जास्त ओलं नारळ असेल तर ते कसं स्टोअर करायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत. चला, नारळ सोलण्याची तिसरी पद्धत बघूया. तिसरी जी काही पद्धत आहे ही थोडीशी वेळखाऊ आहे, बरीच वेळखाऊ आहे. यामध्ये भरपूर वेळ जातो. आता काय करायचं आहे, अख्खं आपल्याला नारळ घ्यायचं आहे आणि ही पद्धत जी आहे ही थोडीशी कष्टावाली सुद्धा पद्धत आहे. आणि आपल्याला एक प्लास्टिकची पॉलिथिन घ्यायची आहे आणि यामध्ये हे नारळ ठेवायचं आहे. ह्या नारळामध्ये मी असं ऑब्झर्व केलं की यामध्ये जी नारळाची चव आहे ती थोडीशी बदलते. त्यामुळे तुम्हाला आवडली तर करू शकता, नाहीतर पहिल्या 2 पद्धती तर बेस्ट आहे. ही फ्रीजरमध्ये ठेवायची, फ्रीजमध्ये ठेवायची नाही. 24 तासासाठी तुम्हाला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये नाही. आणि त्यामुळे आपण याला पॉलिथिन लावलेली आहे. आता तुम्ही इकडे बघू शकता, मी पूर्ण 24 तास हे फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. आणि आता आपण काढूया. जेव्हा आपण हे काढणार आहोत तेव्हा तुम्हाला नक्की समजेल की हा जो काही नारळ आहे तो अगदी असा दगडासारखा झालेला आहे. त्यामुळे थोडंसं त्याला सेटल डाऊन होऊ द्यायचं. आणि हे जे काही नारळाचं पाणी आहे ते तर ऑलरेडी बर्फ साचलेला असेल, कारण पाणी त्यामध्ये असल्यामुळे फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. नंतर हलक्या हाताने असं मारायचं, त्याचा खोबळासुद्धा व्यवस्थितरित्या बाहेर निघतो. फक्त थोडंसं थंड होऊ द्या. लगेच फ्रीजमधून आल्याबरोबर हे करू नका. 2 ते 5 मिनटं रूम टेम्परेचरवरती ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही त्यावरती थोडंसं मारा. जर मारलं नसेल तर 2 भाग करून तुम्ही डायरेक्टली चमच्याने काढू शकता. खूप व्यवस्थितरित्या हे होतं. अगदी काढल्याबरोबर असं फोडून लगेच त्यामध्ये चमचा किंवा काही चाकू घालायचं नाही. पाण्याचा बर्फ होईल ती सुद्धा तुम्ही रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आहे. लगेच बाहेर काढलं असं फोडलं तर असा चाकू बिलकुल घालायचा नाही, बिलकुल निघत नाही. त्यासाठीच मी तुम्हाला हे फोडून दाखवलं आहे. तर तुम्हाला या तिन्ही पद्धती कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा. कोणत्या पद्धतीमध्ये चव बदलते, कोणत्या पद्धतीमध्ये चव बदलत नाही, हे सुद्धा मी इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. पण जर आपल्याकडे जो आहे भरपूर ओला नारळ असेल आणि अशा वेळेस जर आपल्याला तो वापरायचा नसेल, बाकी काही दिवसांनी वापरायचा असेल, जर आपण तो असाच ठेवून दिला तर तो नक्की खराब होतो. मग तो स्टोअर करण्याच्या सुद्धा छान अशी पद्धत आहे. एकदम सोपी पद्धत आहे. सो इकडे काय केलं आहे, मी 2 यूज अँड थ्रोचे डबे घेतले. तुमच्याकडे एकच मोठा असेल ना अख्खा तरीही चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचा, जोही डब्बा तुम्ही घेत आहात तो डब्बा व्यवस्थितरित्या एअरटाईट असावा, त्याला झाकण हे प्रॉपर असावं. आता 2 वेगवेगळे आपण नारळ इकडे घेतले होते, 2 ते 3. सो जे नारळ होतं मी त्याचे दोन्हीचे वेगवेगळे ठेवले आहे, एकाचमध्ये नाही टाकलं. आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता पाणी. पाणी हे संपूर्ण जे काही नारळाचे तुकडे आहेत ते पूर्ण त्या पाण्यामध्ये भिजले गेले पाहिजे. पण आपलं पिण्याचं पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि याला झाकण लावायचं आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये. 5 ते 7 दिवस हा नारळ एकदम व्यवस्थित राहतो. तुम्ही ही ट्रिक नक्की आजमावून बघा. आणि या गौरी गणपतीला जर तुम्हाला नारळही हवं असेल तर अशा पद्धतीने 2-3 आपण ज्या पद्धती बघितल्या त्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आता हे तुम्ही व्यवस्थितरित्या ठेवू शकता, पण हे रोज करत असताना रोज पाणी मात्र नक्की बदलावं लागेल. तर मंडळी, तुम्ही बघितल्यात ना नारळ सोलण्याच्या 3 पद्धती. तर तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. सो चला, भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.